महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। भडगाव शेतकरी संघटनेची भडगाव तालुका कार्यकारिणी जाहीर, सचिवपदी डॉक्टर योगेश गोसावी यांची निवड। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने शेतकरी संघटनेची भडगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी शासकीय विश्रामगृह भडगाव येथे झालेल्या बैठकीत तालुका अध्यक्ष अखिलेश रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यावेळी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीपदादा पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद धनगर, चाळीसगाव तालुका अध्यक्ष दिलीप पाटील तसेच लोकमतचे पत्रकार अशोक परदेशी उपस्थित होते। भडगाव तालुका कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी वाल्मिक प्रभाकर लोखंडे, धनराज तुकाराम पाटील, कार्याध्यक्षपदी सतीश युवराज पाटील, सचिवपदी डॉक्टर योगेश युवराज गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच सरचिटणीसपदी सरदार सिंग जयसिंग पाटील, समाधान भगवान पाटील, रामकृष्ण जगन्नाथ माळी, संघटकपदी संजय केशव खैरनार, तर चिटणीसपदी योगेश शालिक पाटील व गणेश राजेंद्र जावरे यांची नियुक्ती करण्यात आली। शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी लीलाधर कल्याणराव पाटील, उपाध्यक्षपदी सागर माधवराव पाटील, सचिवपदी योगेश खुशाल पाटील, तर सरचिटणीसपदी नरेंद्र संभाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। याशिवाय ज्येष्ठ संघटकपदी संजय वेलजी पाटील व प्रकाश कोतकर, तर सदस्यपदी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, पीक नुकसान व अतिवृष्टीसह विविध समस्यांवर आवाज उठविणे आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर गोसावी, भडगाव। मूळ विषयाकडे का लढतो? आता तुम्ही शेतकरी आहेत, अजूनही तुम्हाला तुमचा शेतकऱ्याचा हमीभाव ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे का? तुमचा भाव कोण ठरवतो? अरे जो काटे मारतो तो तुमचा भाव ठरवतो। तरी आपण म्हणतो आणि आपल्यामध्ये एकी नाही। तुम्ही बिनधास्त कुठल्याही पक्षाचं काम करा, कुठल्याही पक्षाचं काम करा, मी म्हणत नाही। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।